2019 मध्ये अक्कलकोटला जात असताना स्वामींकडून मला बीजमंत्र आले. ते जेव्हा 2 शब्द आले, ई-हारा आणि अहिरा. तेव्हा हे बीजमंत्र आहेत का? किंवा ह्याचं काय करायचं? ह्याचं मला काहीही ज्ञान नव्हतं. ओके. पण एखादी आई बाळाच्या बोटाला धरून जसं त्याला फिरवते, तसं स्वामींनी माझ्याकडनं ही पूर्ण हिलिंग पद्धती डेव्हलप करून घेतली, विकसित करून घेतली. ज्याचं नाव आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती. ओके. प्रत्येकजण संघर्षातनं जातो. कोणी असा माणूस नाही की ज्याला आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर संघर्ष नाही. Correct. आणि आपण सर्वसामान्य लोक आहोत. ती लोक येत गेली. मला जसं कार्डावरनं येत गेलं, आतून इंट्युशन येत गेलं, महाराजांकडून गायडन्स येत जायचा, तसं मी त्यांना हिलिंग देत गेले. अच्छा. हा कुठलाही प्रवासीनं ठरवून नाही केलेला, हा घडलाय. काही माणसं समजूतदार आहेत, काही रागीट आहेत, काही वाटेल तसं वागणारी आहेत, काही व्यसनांच्या आहारी जाणारी आहेत, काही कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकवणारी आहेत. ही सगळी माणसं आपण आजूबाजूला बघतो. करेक्ट. कारण जन्माला येताना मला तर कर्म भोगायचे आणि ते मनाच्या पातळीवर आपण भोगणार आहोत. काही जणांना खूप अँझायटीचे इश्यू आहेत, खूप ॲग्रेशनचे, खूप टोकाच्या डिप्रेशनचे इश्यू आहेत. मग व्यसनाधीन होणं किंवा खूप ॲग्रेशन होणं, छोट्या छोट्या गोष्टीत खूप अँगर येऊन रिॲक्ट करणं, असे प्रॉब्लेम्ससुद्धा त्या मुलांमध्ये बघितले गेलेले आहेत. म्हणजे इव्हन ट्रीटमेंट देताना सुद्धा जेव्हा एखादा माणूस माझ्यासमोर येऊन बसतो तेव्हा मी गोंदवलेकर महाराज आणि स्वामी यांना बोलावते आणि सांगते, तुम्ही करून घ्या. कारण ती एनर्जी वेगळी आहे. त्यांना काय समोरच्याला द्यायचं आहे, मी कशाला त्याच्या आड येऊ. मी एक माध्यम आहे. एक महत्त्वाची मेमरी, एक स्टोअर असते आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अनकॉन्शियसली स्टोअर्ड असते, ती म्हणजे इमोशनल मेमरी. तर जेव्हा तू एखाद्या घटनेतनं जात असतोस तेव्हा तुझ्या मनामध्ये एक भावनिक प्रतिक्रिया उमटते. मग ती सुखाची, दुःखाची, रागाची, ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये उमटतात. बरं, ही मेमरी जेव्हा एकदा निर्माण झालेली आहे तर ती साठून राहते. हा सगळा परिणाम होतो आणि ते तुमच्या नकळत होतं.